नमस्कार मैत्रिणींनो, मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींचं खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, हे जो काट घेतलेला आहे हा काट आपल्याला ब्लाऊज स्लीव्ज डिझाइन बनवण्यासाठी मला यूज करायचा आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आज ब्लाऊज प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग पाहायची। आता ही कटिंग पाहताना आपल्याला खूप साऱ्या गोष्टी ध्यानात घ्यावे लागतात। ते म्हणजे आपला अस्तर किती मीटर घ्यावं लागतं, ब्लाऊज पीस पण घेतलेला आहे। तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण 32 ते 40 छातीच्या मापापर्यंतचं जे मेजर असतं ते कशा पद्धतीने घेतलं पाहिजे, शोल्डर मोंढा ते काय करणार आहे मी ब्लाऊज कटिंग करता करता सांगणार आहे। तर मैत्रिणींनो, आज आपण 34 छातीचा प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग पाहायची आहे। आता तुमच्या हिशोबाने तुमच्या जेवढं छातीचं माप आहे त्या हिशोबाने तुम्ही काय करायचं आहे, तुमचं जे अस्तर आहे ते फोल्ड करायचं आहे मैत्रिणींनो। तर हे मी फोल्ड केलेलं आहे, बंद बाजू माझ्या बाजूने घेतलेली आहे। पुन्हा एकदा सांगतेय, हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। तुमचे सगळे डाऊट आहेत शोल्डर मोंढ्याचे सगळे आपण क्लिअर करूया। आणि जो पफ आहे, जो प्रिन्सेसला पफ येत असतो तो कशा पद्धतीने यायला पाहिजे। कधी कधी काय होतं, खूप वेळेस आपला जो प्रिन्सेस कट ब्लाऊज चपटा बसतो, तो चपटा बसू नये आपण कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे ते आता ह्या व्हिडिओमध्ये पाहायचे। तर सर्वप्रथम आपण खालच्या अस्तरला मी बंद बाजू माझ्या बाजूने घेतलेली आहे आणि खालच्या बाजूने एक रेष मारून वरती 1 इंचाचा पॉईंट आखून घेतला। आता हा 1 इंच कशासाठी, तर आपल्याला हे शिलाई मार्जिंग आहे, त्या 1 इंचामध्ये अगोदर एक रेष सरळ रेष आखून घ्यायची आहे। बंद बाजू माझ्या बाजूने आहे, तुमचं जेवढं शिलाई मार्जिंग आहे त्या पद्धतीने तुम्हाला पण घ्यायचं आहे। तुम्ही 1 इंचच घेत असाल तर मी अर्धा इंच वरती शोल्डरसाठी आणि अर्धा इंच कमरेसाठी असं 1 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे मैत्रिणींनो। तर आता पाहू शकतो आपण, माझी ब्लाऊजची उंची आहे 13.5 इंच तयार। तर मी वरती 13.5 इंच माप घेतलेलं आहे, हे पाहू शकता। त्यानंतर तुमच्या जेवढं छातीचं 34 छातीचं मापाचा ब्लाऊज असेल किंवा 36 छातीच्या मापाचा ब्लाऊज असेल, 32 छातीच्या मापाचा ब्लाऊज असेल, त्यानुसार छाती घडी घ्यायची आणि पुढं 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायची। मी काय केलेलं आहे, 34 छातीच्या ब्लाऊजचं माप घेतलेलं आहे आणि म्हणजे 34चा एक भाग 8.5 इंच आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच मी शिलाई मार्जिन घेतलेलं आहे, अर्धा इंच कमी घेतलेलं आहे। तुम्ही 1.5 इंच पण घेऊ शकतात आणि 2 इंच पण घेऊ शकतात। तर आता आहे शोल्डर। आता ह्या 34 छातीच्या मापासाठी मी शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच। त्याच पॉईंटने तुम्ही 34 छातीच्या मापाला पण 5.5च घ्यायचं। 40 छातीच्या मापापर्यंत शोल्डर 5.5 घ्यायचं, कारण की आपला हा डीप गळा आहे, फ्रंट आणि बॅक हा डीप आहे त्याच्यामुळं। आणि खाली पण एक 5.5चा पॉईंट आखून घेतलेला आहे शोल्डरचा। आता आपल्याला पाहायचा आहे मोंढा। तर मैत्रिणींनो, 32 छातीच्या मापासाठी आपण जो मोंढा आहे तो 5.5 इंच घेतो, 34 छातीच्या मापासाठी 5.25 इंच घेतो आणि 36, 38 आणि 40 या तिन्ही मापांसाठी आपण 6 इंच मोंढा घ्यायचा आहे। तर मी जो मोंढा आहे तो 5.25 इंच घेतलेला आहे आणि आपण अगोदर ह्या मोंढ्याचा बॉक्स तयार करून घेऊयात। हा बॉक्स तयार करताना व्यवस्थित तयार करायचा आहे, कारण की आपल्याला जो मोंढ्याचा आकार आहे तो पण आपला एकदम परफेक्ट यायला हवा आहे, एकदम व्यवस्थित आपण आकार द्यायचा आहे। तर तो कसा द्यायचा, तर पाहू शकता आपण मोंढ्याचा आकार आपल्याला 1.25 इंचावरून द्यायचा आहे। 1.5 इंचावरून दिला तर काय होतं, मोंढ्यामध्ये झोळ पडतो, त्यासाठी 1.25 इंचावरून मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। जर अशा पद्धतीत तुम्हाला आकार देता आला नाही तर मैत्रिणींनो, मोंढा आहे ना हा, याचा असा अर्धा करायचा भाग आणि अर्ध्यावरून मोंढ्याला आकार द्यायचा आहे। पाहू शकता परफेक्ट आपला आकार आलेला आहे। आणि फिटिंगची लाईन आणि त्याच्या पुढे आपलं शिलाई मार्जिंग, ह्यानुसार आपण काय करूया, आपला हा बॅक साईड आहे आपण ती कटिंग करायची अगोदर आपल्याला बॅक साईड। तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल 32 ते 40 छातीच्या मापासाठी। आणि थोडं जर खाली जो कपडा आहे तो आपण कटिंग करून घेऊया, तो कारण की तो आपण अस्तर सरळ करण्यासाठी यूज केलं होतं। तर आता ही आपल्याला फ्रंट साईड, बॅक साईड ठेवून आपल्याला फ्रंट साईड काय करायची आहे, कटिंग करायची आहे। तर मैत्रिणींनो, ही बॅक साईड आहे त्या अगोदर मी काय करते, मला फ्रंट नेक ओपन पाहिजे किंवा फ्रंट बाजूला मला हुकलूक पट्टी तयार करायची आहे। त्यासाठी 2 रेषांमध्ये 1/2 इंच मी काय केलेलं आहे, पॉईंट म्हणजे जागा सोडून एक पट्टीच्या साहाय्याने रेष मारून घेतलेली आहे। आणि आता बॅक साईडपेक्षा फ्रंट साईड आपली 1
म्हणजे मोठे असते. तर त्यासाठी मी काय केलं, अगोदर खालच्या बाजूने जागा सोडून दिली अस्तरमध्ये आणि जो आपला बॅक साईड आहे तो जसा आहे तसा आपण ते पाव इंचाचं मार्जिन सोडून पुढं बॅक साईड ठेवायची आहे आणि चहू बाजूने खडूच्या सहाय्याने आखून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण आता मैत्रिणींनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला गळा रुंदी टाकायची. तर आपण पाहूया गळा रुंदीसुद्धा कशा पद्धतीने घ्यायची आहे. तर तुमच्या जेवढा ब्लाऊजची उंची असते ना तेवढी तुम्ही घ्या, कारण बाकीचा जो फॉर्म्युला आहे तो सेम आहे. तुमचे आता मी 13.5 इंच माझी ब्लाऊजची तयार उंची आहे, तुमची 14 इंच असू शकते, 15 इंच असू शकते. तर अगोदर आपण काय करूया, हा जो मोंढ्याचा भाग आहे त्यानुसार तुम्हाला उंची घ्यायची आहे ब्लाऊजची. आता हा मोंढ्याचा भाग आपण पुन्हा एकदा आखून घेतला आहे आणि त्यामध्ये पुन्हा अर्धा इंच आतमध्ये यायचं आहे, कारण की आपल्याला फ्रंट मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. हे पाहू शकता या पद्धतीने फ्रंट मोंढ्याचा आकार दिल्यानंतर आता गळा पाहूया कशा पद्धतीने आपण गळा उंची घ्यायची. त्या अगोदर आपला ना मी काय सांगितलं मागाशीच, पाठीमागच्या भागापेक्षा समोरचा भाग किंवा समोरचा पार्ट आपला अर्धा इंचानी मोठा असतो. तर मी अर्धा इंचाचा एक पॉईंट आखून घेतलेला आहे, पाहू शकता उंचीच्या खाली. आता गळा रुंदी आपल्याला मी 34 छातीच्या मापासाठी 2.25 इंचीच घेतलेली आहे. तुम्ही 32 छातीच्या मापासाठी पण 2.25 इंचीच गळा रुंदी घ्यायची आहे वरच्या बाजूने. 34 32 साठी 2.25 इंच आणि त्यापुढील जर असेल तुम्हाला ब्लाऊज कटिंग करायचं असेल तर त्यानंतर तुम्ही 2.5 इंच घ्यायची आहे. खालच्या बाजूने सुद्धा मी 2.5 इंच घेतलेली आहे. ती कुठं तर ती आपली लाईन आपण सोडून दिली आहे की नाही पाव इंच, त्याच्या पुढं 2.5 इंच घेतलेली आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला बॉक्स आखून घ्यायचा आहे. तुमची गळा उंची किती पण असू शकते, माझी आहे त्यानुसार मी घेतलेली आहे 6 इंच गळा उंची. तुमची जेवढी आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन प्लस करायचं आणि तुमची गळा उंची टाकून घ्यायची. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्या बॅक साईडपेक्षा फ्रंट साईडला आपल्याला वाढवावं लागतं. कुठं कमरेच्या बाजूला आपला कपडा स्टिचिंग झाल्यानंतर कमी पडू नये त्यासाठी, आणि प्रिन्सेस कटला वाढवावंच लागतं. आता लक्षात घ्यायचं आहे 32 साईज 34 साईज यासाठी म्हणजे 34 32 ते 40 या सगळ्या साईजसाठी आपल्याला मोंढ्याच्या बाजूला 1 इंचाने वाढवायचं आणि कमरेच्या बाजूला 1.5 इंच आपल्याला कुठपर्यंत वाढवायचं आहे, 32 34ला 1.5 इंच, 36 38 आणि 40ला आपल्याला 2 ते 2.5 इंच वाढवायचं. जेवढी आपली हेवी साईज असेल ना, जास्त साईज असेल किंवा छातीचा भाग जास्त असेल तर 2 इंचाच्या पुढे वाढवायचे. आता मी 1.5 इंच वाढवून घेतले कारण की मला 34 छातीचा ब्लाऊज कटिंग करायचा आहे. तर ह्या पद्धतीने आपण एक सरळ रेष आखून घेऊया. ज्या पद्धतीने आपण पॉईंट आखलाय त्या पद्धतीने. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठं असतो, जो आपला टक्स पॉईंट असतो. आता हा टक्स पॉईंट कसा, हे महत्त्वाची गोष्ट इथं आहे आपल्या प्रिन्सेस कटमध्ये. जो टक्स असतो तो आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचा आहे, तर समजा आता 32 छातीच्यासाठी मी 9 इंच टक्स पॉईंट घेतला, 34 छातीसाठी मी 9 इंच 2 पॉईंट आपल्याला टक्स घ्यायचा आहे. आणि जसं जशी छातीचं माप वाढतं 36 साठी 9.5 घ्यायचं आहे आणि 38 छातीच्या मापासाठी 9.25 इंच घ्यायचं आहे आणि 40 छातीच्या मापासाठी 10 इंच. अशा पद्धतीने 10 इंच 38 आणि 40 या दोन्ही मापासाठी 10 इंच टक्स पॉईंटची उंची घ्यायची. तर ही आली टक्स पॉईंटची उंची मी किती घेतलेली आहे, 34 छातीसाठी 9 इंच 2 पॉईंट. आता आपल्याला ह्या टक्स पॉईंटच्या समोर काय करायचं आहे आपल्याला कारण की आपल्याला टक्सचं माप टाकायचं आहे. तर पाहू शकता मैत्रिणींनो, खालच्या बाजूने मी 3 इंच घेतलं आहे. हे आपलं टक्स पॉईंटच्या खाली आपल्याला किती घ्यायचं आहे, 3 इंच आणि एक पॉईंट टाकून घ्यायचा. आपण शिलाई मार्जिन सोडून 3 इंच घेतले खाली कमरेच्या बाजूला आणि वरती किती घेतले, 3.5 इंच. जो मधला भाग आहे तिथून खाली आपलं खाली कमी असतं अर्धा इंच, मधल्या भाग आपण टक्स पॉईंटपाशी आपलं 3.5 इंचाचा पॉईंट असतो. आपण इकडं जे 1.5 इंच वाढवले ना, आता ते आपण इथं कवर करायचं आहे ते 1.5 इंच. मी काय केलं, 1.5 इंचाचा पॉईंट टाकला आणि वरती सरळ रेषेत 2 इंचावरती आलेली आहे. आता आपल्याला टक्स म्हणजे जो प्रिन्सेसचा आकार द्यायचा आहे तो कशा पद्धतीने द्यायचा एक लक्षात घ्यायचं मैत्रिणींनो. हे अंतर आपलं 3.5 इंच आहे हे लक्षात ठेवायचं आहे. आपलं हे अंतर 3.5 आहे. जर आपण 36 छातीच्या मापाचा ब्लाऊज कटिंग केला असता तर हे अंतर मी 4.25 इंच घेतलेलं असतं.
तर मी आता घेतलेला आहे 3.5 इंच. जसं जसं पॉईंट आणि अशा पद्धतीने हा आपण टक्सचा आकार आखून घ्यायचा आहे. आता आपल्याला हा पॉईंट कुठं आला आहे, आपला हा टक्स पॉईंट इथं आहे. मग तिथून असा शेप द्यायचा आहे, व्यवस्थित आपल्या प्रिन्सेसचा शेप देऊन घ्यायचा आहे. आणि हे जे मार्क करते ना मी प्रिन्सेसचा आकाराच्या मध्ये हा टक्स आहे, तो आपल्याला नंतर कटिंग करून घ्यायचा आहे. हे पाहू शकता मैत्रिणींनो, हा नंतर कटिंग करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता काय तर आपण हे अर्धा इंच वाढवलेलं आहे ना खालच्या बाजूने, ते आपल्याला कवर करायचं आहे. समजा हे कटिंग केलं नाही तर आपली पुढच्या बाजू म्हणजे आपल्या ब्लाऊजची समोरची उंची मोठी होते, मागच्या बाजूपेक्षा अर्धा इंचानी मोठी होईल. तर अशा पद्धतीने आपण तिरका पॉईंट आखून घ्यायचा. टक्सच्या दोन्ही पॉईंट आहेत तिथून पट्टीच्या सहाय्याने अशा पद्धतीने आखून घ्यायचं आणि बाकीचा जे कपडा आहे तो आपण कटिंग करून घेऊया. तर पाहू शकतो मैत्रिणींनो, आता ही झाली आपली प्रिन्सेसची कटिंग. तर आपण हे बाकीचे पार्ट पण व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे. तर मी काय करते, अगोदर जो गळा आहे तो कटिंग करून घेते. मैत्रिणी, तुम्हाला जर माझं समजावणं मी कशा पद्धतीने तुम्हाला समजावलंय आणि ते तुम्हाला समजलं असेल तर नक्की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि छान अशी कमेंट करा व्हिडिओच्या खाली. आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. तर अशा पद्धतीने आपला प्रिन्सेसचा आकार आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग केलेला आहे. त्याच पद्धतीने आपल्याला मी आता हा बॅक साईडचा गळा कटिंग केलेला नाही, कारण की आपण डायरेक्ट आता मी बॅक साईडचं जेव्हा डिझाईन बनवणार आहे बॅकनेक ती तुमच्यावर मी शेअर करणार आहे. तर अशा पद्धतीने आपला ब्लाऊज सहित कटिंग झालेला आहे मैत्रिणींनो. तर आता आपण ब्लाऊजची स्टिचिंगसुद्धा पाहणार आहोत. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा, खूप इम्पॉर्टंट असा व्हिडिओ. आपला व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला पण हा व्हिडिओ पाहून अशाच पद्धतीने तुमच्या पण ब्लाऊजची तुम्हाला कटिंग करता यावी यासाठी मैत्रिणींनो मी प्रयत्न करत असते. तर तुम्हाला पण समजायला पाहिजे की ब्लाऊज कटिंग करण्याची सर्वात सोपी पद्धत कशा पद्धतीची आहे. तर चला आपण मशीनवर आपण स्टिचिंग करायला सुरुवात करूया. तर प्रिन्सेसचे दोन्ही पार्ट घ्यायचे आहेत आपल्याला. दोन्ही पार्ट घेतल्यानंतर ते समोरासमोर ठेवून घ्यायचे. सर्वात अगोदर आपण प्रिन्सेसचे हुकलूक पट्टीचा भाग समोरासमोर ठेवून घेऊया. अशा पद्धतीने सुईच्याच बाजूने ब्लाऊजचा कपडासुद्धा घ्यायचा आहे आणि चौ बाजूने टिपा मारून घ्यायच्या आणि जास्तीचा कपडा कटिंग करून घ्यायचा. हे पाहू शकता, अशा पद्धतीने टिपा मारून जास्तीचा कपडा कटिंग केलाय. त्याच पद्धतीने प्रिन्सेसची जी कटोरी आहे ती सुद्धा समोरासमोर ठेवून घ्यायची आहे आणि प्रिन्सेसचा आकार आहे त्या पद्धतीने व्यवस्थित ठेवायची आहे आणि ती सुद्धा चौ बाजूने स्टिचिंग करून बाकीचा कपडा उरलेला जास्तीचा कटिंग करून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला स्टिचिंग करायचं आहे. तो पाहू शकता मी कशा पद्धतीने स्टिचिंग करायला सुरुवात करते. तर हे पहा मैत्रिणींनो, आता आपण जो वरच्या बाजूने आकार दिलेला आहे तिथून आपल्या स्टिचिंगला सुरुवात करूया. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज आहे आणि खूप सुंदर असा आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे. तर हे पहा कशा पद्धतीने मी स्टिचिंग करते. एकदम जेवढी आपली शिलाई मार्जिंग आहे अर्धा इंचाच्या शिलाई मार्जिंगने आपल्याला हा पार्ट आहे तो स्टिचिंग करून घ्यायचा आहे. हे पाहू शकता, खूप छान असा पफ पण आलेला आहे. कारण प्रिन्सेसचा जो शेप असतो त्याला पफ यायला हवा. जर पफ चपटा आला तर प्रिन्सेस कट ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही. तर त्यासाठी प्रिन्सेसचा आकार येण्यासाठी व्यवस्थित आपलं कटिंग व्हायला हवं. तर पाहू शकता ह्या पद्धतीने खूप छान असा प्रिन्सेसचा आपला आकार आलेला आहे. तर मैत्रिणींनो, आता आपण काय करूया, खालच्या बाजूने आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायची. आता एक कमरपट्टी मी लावून दाखवते, त्याच पद्धतीने आपण दुसरी कमरपट्टी लावायची आहे. तर अर्धा इंचाच्या शिलाई मार्जिंगने मी एक कमरपट्टीचं एक बाजूने टिप मारून घेतलेली होती आणि ती अशा पद्धतीने घ्यायची आणि स्टिचिंग करून घ्यायची अर्धा इंचाच्या शिलाई मार्जिंगने. या पद्धतीने फोल्ड करून बाहेरच्या बाजूने मग त्याच्यावर दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. कमरेला पुन्हा आतल्या बाजूने फोल्ड करून कमरपट्टीला टिप मारून घ्यायची एक. तर पहा मैत्रिणींनो, एक भाग आपला रेडी झालेला आहे. त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, दुसरे पण पार्ट व्यवस्थित रेडी करून घ्यायचे आहेत. पाहू शकता ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे ती पण खूप महत्त्वाची असते ब्लाऊज स्टिचिंगसाठी. तर मैत्रिणींनो, आता आपण काय करूयात, हुकलूक पट्टी लावूयात. आता मी डबल फोल्डची पट्टी घेतलेली आहे आणि ही पट्टी मी पाव इंचाच्या शिलाई मार्जिंगने, कारण की आपण जेव्हा फ्रंट पार्ट्स कटिंग केला होता त्यावेळेस पाव इंच शिलाई मार्जिंग घेतलेलं होतं. त्यानुसार काय करायचं आहे, आपल्याला पाव इंचाच्या शिलाई मार्जिंगने ही फोल्ड केलेली पट्टी आहे ती घ्यायची आहे आणि मी ती 2.5 इंचाची घेतलेली आहे. तुम्ही 2 इंचाची पण घेऊ शकतात आणि 2.5 इंचाची पण घेऊ शकतात. तर मी अशा पद्धतीने दाब शिलाई वरतून देऊन घेतली. आता जिथं आपण स्टिचिंग केलेलं आहे की जिथं शिलाई दिलेली आहे
तिथं ती पट्टी फोल्ड करायची आहे आणि तिथं 5 नंबरचे टिप मारून एकदा आपण ती पट्टी फोल्ड करून घेऊयात आणि व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे. त्यानंतर दुसरा पार्ट आता आपल्याला काय, इकडे आपण हुक पट्टी म्हणजे लूक पट्टी तयार केली आहे. ह्या बाजूने आपण हुक पट्टी तयार करूया. जिकडून आपले हुक लावले जातात त्या बाजूला आपण हुक पट्टी तयार करायची. तर मैत्रिणी, हुक पट्टी आता समोरच्या बाजूने सुरुवात केलेली आहे आणि ती पण मी तयार करून घेतली होती. ती काय करू, डबल फोल्ड केल्यानंतर अशा पद्धतीने डबल टिप देऊन घ्यायची आहे. बाहेरच्या बाजूने फोल्ड करून मग त्याच्यावर दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. आपल्या ब्लाऊजला कुठेही घोळ चुनी पडून द्यायची नाही आहे स्टिचिंग करताना. तर ह्या पद्धतीने आतल्या बाजूने फोल्ड करून आपल्याला इकडं हुक लावायचे आहेत. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपली हुक लूक पट्टी पण जॉईंट झालेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हुक लूक पट्टी कमी जास्त आहे का ते चेक करायचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, आपला जो गळा आहे, गळ्याचा जो आकार आहे गोल आकार आहे की नाही ते पण चेक करायचं आहे. थोडं वाकडा तिकडा असेल किंवा व्यवस्थित नसेल तर आपण ते व्यवस्थित करून घ्यायचं. तर मला गळ्याचा आकार थोडा व्यवस्थित करायला हवा म्हणून मी काय केलेलं आहे, थोडासा गळ्याला शेप देऊन घेतलेला आहे गोलाकार. हे पहा, ह्या पद्धतीने गोलाकार शेप दिल्यानंतर आपल्याला याला गोटपट्टी म्हणजेच गोट लावून घ्यायचं आहे. तुम्ही मी ज्या पद्धतीने गोटपट्टी तयार करते त्या पद्धतीने तुम्ही तुमची पण गोटपट्टी तयार करा. आणि मी पाहू शकता एक बाजू घेतलेली आहे आणि आता आपण इथं काय करूया, गोट लावून घेऊया ब्लाऊजला. हे पहा, ह्या पद्धतीने जास्तीचा गोट बाजूला घ्यायचा आणि व्यवस्थित दाब शिलाई त्याच्यावर देऊन घ्यायची. त्यानंतर थोडासा कपडा कटिंग करायचा आहे व्यवस्थित. थोडे छोटे छोटे कट्स लावायचे आहेत कारण की आपली जी फिनिशिंगमध्ये आपला गोट व्यवस्थित आला पाहिजे. मी पूर्ण ही पट्टी काय करते, मी गोट मारत नाही, ही पूर्ण मी दाब शिलाई देऊन घेते. गोट नको आहे आता कारण की बॅक साईडला डिझाईन बनवायची आपल्याला बॅक नेकला आणि पुढं गोट हे व्यवस्थित दिसणार नाही. त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे, पूर्ण दाब शिलाई देऊन घेतलेली आहे. आतल्या बाजूने फोल्ड करून टिप देऊन घेतलेली आहे. हे पाहू शकता. त्याच पद्धतीने दुसराही भाग रेडी करायचा आहे. तर मैत्रिणी, दोन्ही पार्ट आपले रेडी झालेले आहेत. तर मैत्रिणी, तुम्हाला जर खरंच माझं समजावण्याचा तरीका किंवा मी ज्या पद्धतीने तुम्हाला शिकवते ती पद्धत तुम्हाला जर आवडत असेल तर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा,